जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान हे उद्या होणार आहे। 7 जिल्ह्यांमधल्या 24 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे। मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेली बिजबेहरा मतदारसंघ सुद्धा याच टप्प्यामध्ये आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आहे। पीडीपीच्या अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा ही इथूनच पहिल्याच वेळेला ही निवडणूक लढवणार आहे। तब्बल 10 वर्षांच्या नंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होते आहे आणि यासाठी सुरक्षा व्यवस्था सुद्धा तितकीच कडक अशी तैनात करण्यात आली आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये 24 जागांपैकी 8 जागा जम्मूमधल्या, 16 जागा काश्मीर खोऱ्यातल्या। 2019 मध्ये कलम 370 हटवल्याच्या नंतर ही पहिल्यांदा निवडणूक होते विधानसभेची। कलम 370 हटवण्यापूर्वी विधानसभाचा कार्यकाळ 6 वर्षांचा आणि आता तो 5 वर्षांचा असेल। 2014 मध्ये विधानसभेच्या 87 जागांसाठी शेवटची निवडणूक झाली। काँग्रेस केंद्रशासित प्रदेश झाल्याच्या नंतर विधानसभेच्या 7 जागा वाढवल्या गेल्या जम्मू काश्मीरमध्ये। तर 2014 मध्ये पीडीपीला 28, भाजपला 25 जागा मिळालेल्या होत्या। 2014 मध्ये पीडीपी आणि भाजप यांनी एकत्र येऊन आपलं सरकार सुद्धा स्थापन केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।